राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत नवीन सुधारित धोरण जाहीर, पती-पत्नी एकत्रीकरणावर भर. मुंबई महाराष्ट्र शासनाने शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या धोरणात मोठे बदल केले असून प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नवीन धोरणानुसार आता बदल्यांचे अधिकार वेतन श्रेणीनुसार विभागण्यात आले असून पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. बदल्यांचे वेळापत्रक आणि नियम. मे महिन्यात बदल्या. पाल्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून सर्वसाधारण बदल्या दरवर्षी केवळ मे महिन्यातच केल्या जातील. किमान सेवा कालावधी. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यासाठी संबंधित पदावर किमान 1 वर्ष सेवा होणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे एका पदावर 3 वर्षे आणि एका जिल्ह्यात 5 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय बदली केली जाणार नाही. बदलीचे प्रमाण. प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये म्हणून एका वर्षात राजपत्रित अधिकाऱ्यांच्या एकूण 30 ते 35% आणि गट क कर्मचाऱ्यांच्या 20% पेक्षा जास्त बदल्या करता येणार नाहीत. पती-पत्नी आणि मतिमंद पाल्यांसाठी विशेष सवलत. शासनाने मानवी दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एकत्रीकरण. पती आणि पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास त्यांची बदली शक्यतो एकाच ठिकाणी केली जाईल. मतिमंद पाल्यांचे पालक. मतिमंद पाल्यांच्या औषधोपचारासाठी किंवा शिक्षणासाठी पालकांनी विशिष्ट ठिकाणी बदली मागितल्यास रिक्त जागा उपलब्ध असल्यास त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. बदली प्रक्रियेत पारदर्शकता. पसंतीक्रम. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी केली जाईल आणि त्यांना त्यांच्या पसंतीची 3 ते 4 ठिकाणे कळवण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत वेळ दिला जाईल. अधिकार विभागणी. 3200 रुपये व त्यावरील वेतनश्रेणीतील अधिकारी आणि IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री स्तरावर मंजूर होतील. इतर गटांसाठी मंत्री, सचिव आणि विभाग प्रमुख स्तरावर अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इतर महत्त्वाचे बदल. गट क कर्मचारी. या कर्मचाऱ्यांना एकाच पदावर 5 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवता येणार नाही आणि एकाच ठिकाणी कमाल मर्यादा 10 वर्षे असेल. गट ड कर्मचारी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांना शक्यतो त्याच ठिकाणी ठेवले जाईल. जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या शक्यतो 3 वर्षांपर्यंत केल्या जाणार नाहीत. या सर्व सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या प्रशासकीय सचिवांची असेल, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.